अंधश्रद्धेचा हा धोंडा आपण कधी बाजूला सारणार? विवेकवादाचा पराभव की मानसिक गुलामगिरी? कोरोनाच्या भीषण संकटात जेव्हा संपूर्ण देश भीतीच्या छायेत होता, तेव्हा एकतेचे प्रतीक म्हणून किंवा डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी थाळे वाजवा असं आवाहन केलं गेलं होतं. पण दुर्दैवाने आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाने त्याचा संबंध थेट विषाणू पळून जाण्याशी जोडला आणि तिथेच आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पराभव झाला. तेथून सुरू झालेला हा अंधश्रद्धेचा प्रवास आज इतक्या टोकाला पोहोचला आहे की धोंड्याचा महिना अधिक मास निमित्त मेहुण्याचे पाय धुवून त्याचे पाणी पिण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. हे चित्र केवळ धक्कादायक नाही तर अत्यंत वेदनादायी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. जरा आठवून बघा, हा तोच महाराष्ट्र आहे जिथे विचारवंतांनी, समाजसुधारकांनी आणि संतांनी आपल्या विवेकवादाची शिकवण दिली. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी, शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी अंगावर शेण दगड झेललेत. राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. संविधानाच्या माध्यमातून विवेक आणि विज्ञाननिष्ठ समाज घडवण्याचे स्वप्न पाहिले. संत तुकाराम महाराजांपासून ते गाडगे बाबापर्यंत सर्वांनी तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सजीवानी म्हणत कर्मकांडावर आसूड ओढले. गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन अंधश्रद्धेचा कचरा साफ केला आणि अगदी अलीकडच्या काळात ज्या माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्य, आपले घरदार आणि अखेर आपला श्वासही या समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पणाला लावला, ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. स्वतःला एक प्रश्न विचारा, ज्या महापुरुषांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढता लढता रक्ताचे पाणी केले, त्यांचे बलिदान काय अशा प्रकारे मेहुण्याचे पाय धुवून पाणी पिण्यासाठी होते का? भारतीय संस्कृतीत नात्याचा आदर करणे, सण उत्सव साजरे करणे यात काहीच गैर नाही. अधिक मासात जावेला किंवा मेहुण्याला मान देण्याची प्रथा असेलही, पण मान देणे आणि अंधभक्ती किंवा अंधश्रद्धा पसरवणे यात खूप मोठा फरक आहे. एका बाजूला आपण डिजिटल इंडियाच्या बाता मारतो, हातात महागडे स्मार्टफोन घेऊन जगातल्या सर्व घडामोडीवर चर्चा करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच हाताने अशा अघोरी आणि अमानुष प्रथांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अभिमानाने शेअर करतो. कोणत्याही माणसाचे पाय धुवून ते पाणी पिणे हे आरोग्यासाठी तर घातक आहेच, पण त्यातूनही जास्त ते मानवी प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवणार आहे. थाळे वाजवण्यापासून सुरू झालेला हा विवेकहीनतेचा प्रवास जर आज मेहुण्याचे पाय धुण्यापर्यंत पोहोचला असेल तर उद्या आपण आणखी किती मागे जाणार आहोत? आता तरी जागे व्हा. बुद्धी, प्रामाणवाद आणि विज्ञाननिष्ठा ही काही पाश्चित्यामात्र कल्पना नाही, ती माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणारी मूल्ये आहेत. हे थांबवायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. शेअर करा त्या सगळ्या मेहुण्यांना जे यात सहभागी आहेत. वेळ अजूनही गेलेली नाही. जर आज आपण या मानसिक गुलामगिरीतून आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडलो नाही तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. महापुरुषांच्या बलिदानाचा आदर करा, अंधश्रद्धेचा हा धोंडा मनातून काढून फेका आणि खऱ्या अर्थाने एक पुरोगामी विचारी समाज घडवण्यासाठी पाऊल उचला. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.